अध्यात्म आणि संस्काराचे धडे देणारा वारकरी संप्रदाय। या वारकरी संप्रदाय शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना घडवले जातं, पण याच वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी इथून उघडकीस आली आहे। यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ या कीर्तनकार महाराजानं एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केलाय। 5 वर्षांपासून तिला मारहाण करत गरम लोखंडी पकडणे चटके देऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलाय। एकंदरीतच हे संतापजनक प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ स्वतःला महाराज म्हणून घेतो। याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती मागील 5 वर्षांपासून धाक दाखवून धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। माहितीनुसार ही पीडित मुलगी 8वी मध्ये असल्यापासूनच हा प्रकार सुरू होता। आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्यानं दोन्ही कुटुंबाचे घरोब्याचे संबंध होते। पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करत होता। याचाच गैरफायदा घेऊन आरोपीने 2021 पासून म्हणजे जेव्हा ती अल्पवयीन मुलगी 8वी मध्ये होते तेव्हापासूनच तिच्यावरती या कीर्तनकाराची वाईट नजर ठेवली होती। मुलगी घरी एकटी असताना किंवा त्याच्या घरी कोणी नसताना त्यानं वारंवार तिच्यावरती बळजबरीनं शरीर संबंध ठेवले होते। पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली। मी 2 हाफ मर्डर करून आलोय, जर कोणाला सांगितलं तर तुझा भाऊ आई वडिलांना मारून टाकील अशी धमकी तो देत होता। या घटनेचा थरार 10 मार्च 2026 रोजी शिगेला पोहोचला। आरोपीने पीडितीला फोन करून त्याच्या घरी बोलावलं। तिने येण्यास नकार दिला असता त्याने कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली आणि कुटुंबाच्या या भीतीपोटीच आणि सुरक्षेपोटीच ती वारंवार कीर्तनकाराकडे जायची आणि तो तिच्यावरती अत्याचार करत होता आणि हा सगळा अत्याचार ती अल्पवयीन मुलगी सहन करत होती। त्या दिवशी सुद्धा भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता आरोपीनं तिला कॉम्प्युटर रूम मध्ये नेऊन बांबूनं आणि चापटीनं बेदम मारहाण केली। तो एवढ्यावरच थांबला नाही, त्या नराधमानं स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवरती गरम केली, पीडितेचे कपडे काढले आणि उघड्या अंगावरती तिला चटके दिले। या अमानुष कृत्यानंतरही त्यानं तिच्यावरती बळजबरीनं अत्याचार केले। अक्षरशः अंगावर काटा आणणारी घटना म्हणता येईल। मारहाण आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणंही कठीण झालं होतं। अशा 14 मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता तिला गंभीर अवस्थेमध्ये पाहून त्यानं विश्वासात घेतलं। मावस भावाच्या उपस्थितीमध्ये पीडितेनं आपल्यावरती झालेला सगळा प्रकार 5 वर्षांपासून होत असणारा अन्याय सगळा त्यांना भावांना सांगितला। त्यानंतर पीडितेच्या भावानं पारनेर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दिली। पारनेर पोलिसांनी या प्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या आणि पॉस्को कायद्याअंतर्गत विविध कलमांवर गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी आरोपी यशवंत थोरातला त्याला त्याच्या ढवळपुरी येथून राहत्या घरातून अटक केली। न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करतायत। पण एकीकडे आपण कीर्तनकारांना जिथे आपण सन्मानानं आदरानं बघतो वागवतो तिथे मात्र अशा घटना जेव्हा समोर येतात ना तेव्हा डोक्यामध्ये तिडीक जाते। महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थित होतो आणि महिला किंवा मुली नेमका कुठल्या हातामध्ये सुरक्षित आहे असा प्रश्न सुद्धा उद्भवतो। आता या प्रकरणामध्ये आणखी समोर काय येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, परंतु या घटनेनं संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।